क्षमता, डायटिशियन, आहारतंत्रज्ञ, त्याच्यामध्ये इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज आणि मॅथमॅटिक, लॉजिकल एबिलिटी सगळं सेम आहे मित्रांनो. आता फक्त त्याच्या टेक्निकल नॉलेजमध्ये, टेक्निकल नॉलेजमध्ये बघा मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये काय आहे, सेक्शन रिलेटेडमध्ये हे डायटिशियनचं चालू आहे मित्रांनो. रोल ऑफ डायटिशियनचा रोल काय आहे, आपल्याला जे डायटिशियन हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर सांगतात की किती मात्रा कॅल्शियम खावं, किती मात्राचं ग्लुकोज घ्यावं, अशा प्रकारचं जे सांगतात ना ते म्हणजे डायटिशियन, म्हणजे आहारतज्ञ. थोडक्यात त्याला असं म्हणते की काय खावं, काय कळणं आणि किती प्रमाणात घेणं. ओके. नेक्स्ट आहे ह्युमन न्यूट्रिशन आणि मील मॅनेजमेंट, म्हणजे जर शुगरचा पेशंट असेल तर त्याचं न्यूट्रिशन किती जायला हवं, ग्लुकोजची मात्रा दिवसभरात किती इनटेक व्हायला हवी, अशा विविध प्रकारचं ते मॅनेजमेंट असतं, मील मॅनेजमेंट. ते तुम्हाला जमायला हवं मित्रांनो. इट्स नॉट डील, एक इंग्रजी शब्दावर नका जाऊ मित्रांनो, अतिशय साधा, सोपा, सरळ सिलेबस आहे आणि एव्हरीवन कॅन सक्सेस. तुमच्यापैकी जे व्हिडिओ ऐकतात ते सक्सेस होणारच आहेत मित्रांनो. फक्त ध्यान देऊन अभ्यास करा. न्यूट्रिशन प्लॅन्स कसे असायला हवे त्याचे, आणि कम्युनिटी न्यूट्रिशन्स म्हणजे कसं असायला हवे, एकंदरीत एका फॅमिलीचं न्यूट्रिशन कसं असायला हवे, डायट थेरपी काय, न्यूट्रिशन एज्युकेशन, डायटिंग, काउन्सिलिंग, म्हणजे एखादं काउन्सिलिंगमध्ये डिप्लोमा झाला असेल तर डायटिशियनचा त्याचासुद्धा इथं विचार केला जातो. ओके. आता ECG तर आपण कालच बघितलं मित्रांनो, मी परत ते घेणारच नाही आहे. आता पुढच्या सिलेबस ओळखूया. डेंटल मेकॅनिक्स, ओके, यांत्रिकी, दंतयांत्रिकी, इंग्लिश, मराठी, जनरल नॉलेज ते सेमच आहे मित्रांनो. डायरेक्टली मी सब्जेक्ट रिलेटेड नॉलेजकडे जातो. ओके. याचे पण छोटेच भाग आहेत मित्रांनो, 4-5 भागामध्ये हेच होऊन जातं. अप्लाइड फिजिक्स विचारलं जातं त्याच्यामध्ये खूप प्रमाणात, कारण डेंटल हे टेक्निकलची फील्ड आहे ती थोडीशी, त्यामुळे अप्लाइड मेकॅनिक्स आणि अप्लाइड केमिस्ट्री याच्यामध्ये ते थोडंसं एक 2-2 क्वेश्चन असतात मित्रांनो. नंतर आहे डेंटल मेकॅनिक्समध्ये प्रायमरीमध्ये कशा प्रकारचं ते साईज घेतली जाते, म्हणजे शेप्स कशा प्रकारे डिझाईन केले जातं. नंतर डेंटल मटेरियल्स आणि मेटलवर कुठल्या प्रकारचं मेटल वापरतात, 2 ते 3 प्रकारचं मेटल असतं मित्रांनो. त्या मटेरियल्स म्हणजे कुठल्या एक मेटलचा असतो, एक नॉन मेटल असतं आणि एक मेटल सदृश्य असतं, त्यामध्ये पाणी लागून सुद्धा खराब होणार नाही. फक्त कॉन्क्रीटचं एक असतं, वेगळ्या प्रकारचं ते सिमेंट भरलं जातं. अशा विविध प्रकारचे त्यात कॉन्सेप्ट्स आहेत मित्रांनो, पण ते अतिशय साधं सोपं आहे, घाबरू नका. नंतर आहे बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स, म्हणजे याच्यासाठी MSCITचं पुस्तक वापरा मित्रांनो. MSCITचं पुस्तक जरी झालं ना तर तुम्ही विल क्लिअर फॉर दिस. नंतर आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशनमध्ये प्रॅक्टिकलला डेंटल टेक्निशियनलाच आत्तापर्यंत बाकी कुठल्याही सिलेबसमध्ये विचारलं नाही, त्याच्यात विचारतात फक्त. नंतर आहे मेटल रेकॉर्ड मॅनेजमेंट, प्रॅक्टिकल आणि नॅशनल ओरल हेल्थ प्रोग्राम, त्याला NOHP प्रोग्राम असे म्हणतात मित्रांनो. NOHP प्रोग्राम हा खूप नेटवर जरी टाकलं तर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो, हा काय प्रोग्राम डिटेलमध्ये ते फक्त एकदा वाचून घ्या. ओके. नंतर जवळ डायलिसिस टेक्निशियन, 4 सिलेबस पहिलं सेम आहे, फक्त मी डायरेक्ट आता टेक्निकल सब्जेक्टकडे वळतो मित्रांनो, लक्षात घ्या. हे अतिशय सोप्पा आणि साधा सोप्पा सिलेबस आहे. ओके. आता रिनल फंक्शन टेस्ट टेक्निकली कुठला चालला आहे मित्रांनो, आपला डायलिसिस टेक्निशियन. डायलिसिस कशाला म्हणतात, किडनीच्या संदर्भात जे टेक्निशियन्स असतात मित्रांनो, त्याला डायलिसिस टेक्निशियन असे म्हणतात. ओके. त्याच्या रिनल फंक्शन टेस्ट काय आहे त्याच्या म्हणतात. नंतर काय आहे एक्सक्रिटरी सिस्टम, स्ट्रक्चर आणि फंक्शन, डायलिस लूप काय असतं, घनलिस लूप काय असतं, DCT, PCT, कलेक्टिंग डक, असे विविध प्रकारचं ते 12th सिलेबसमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, एकदा वाचून घ्या. एक्सक्रिटरी सिस्टम ते पण दिलेलं आहे. ऑस्मोसिस अँड सेमी परमेलिटी, म्हणजे कुठले आयॉन्स, कॅल्शियम, ग्लुकोज, पोटॅशियम कशा प्रकारे डिझॉल्व्ह होतात, नाही होतात, या प्रकारचं ते आहे मित्रांनो. मी थोडं फास्ट घेतो मित्रांनो, कारण खूप जणांना न्याय द्यावा लागतो इथं. एक व्हिडिओ मोठा झाला तर खूप अडचणी ते पाहण्यासाठी, त्यामुळे आणि अपलोड व्हायला खूप वेळ लागतो आहे, त्यामुळे मी जरा थोडंसं फास्ट घेतो मित्रांनो. हायजीन आणि क्लीननेस, डिसइन्फेक्शन्स अँड पर्सनल प्रोटेक्शन, म्हणजे त्या संदर्भात तुम्ही काय हायजीन असायला हवी, किती स्वच्छता असायला हवी, आणि त्याचे डायलिसिस टेक्निशियन करताना किती प्रकारचे प्रिकॉशन्स घ्यायला हवं, या संदर्भात ते आहे. ते पर्सनल हायजीनचं नाही. ओके. त्याच्यानं ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे, इलेक्ट्रोलाइट्स आणि कोलाइट्स काय त्याच्यामध्ये, हे 2 जे मित्रांनो 11th आणि 12th चॅप्टर जरी केले ना मित्रांनो, इज मोर दॅन इनफ आहे त्याच्यासाठी. आणि डायलिसिस टेक्निशियनच्या फर्स्ट इयर सेकंड इयरचा जो डिप्लोमा किंवा डिग्री आहे प्रोग्राम जर केला असेल, त्याच्या फर्स्ट इयर सेकंड इयरच्या स्पेशली मला असं वाटते इग्नूच्या नोट्स आहेत मित्रांनो, ते एकदा पाहून घ्या. कोणाकडे भेटलं तर इग्नू IGNOU तुम्ही जरी टाकलं तर याच्यात तुम्हाला सापडणार, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. ओके. नेक्स्ट आहे मेजरमेंट अँड MKS सिस्टम. ओके. नंतर आहे मेंटेनन्स अँड कॅलिब्रेशन ऑफ लॅबोरेटरी इक्विपमेंट्स, म्हणजे कशा प्रकारचे इक्विपमेंट्स केले जातं, मेजरमेंट्स केले जातं, अशा प्रकारचं ते आहे. नेक्स्ट पहा मित्रांनो, स्टाफ नर्स गव्हर्नमेंट, मी काल दोन्ही सांगितलं मित्रांनो, नर्स मी परत सांगणार नाही आहे. ओके. पुढचं बघूया टेलिफोन ऑपरेटर, इट्स व्हेरी इझी टास्क.
सगळ्यात सोपा सिलेबस म्हणतात ह्याच्यात आहे मित्रांनो. थोडंसं बघूया. टेलिफोन ऑपरेटर याच्यामध्ये दिले मॅथमॅटिक्स दिले, रेकॉर्ड मेंटेनन्स करायचं आहे, कुठले कॉल आले कुठले काय नाही, कशा प्रकारे मॅनेजमेंट करतं, डिरेक्टरी असते मित्रांनो आणि डिरेक्टरीनुसार त्याचं फंक्शन चालतं. यूज ऑफ टेलिफोन डायरेक्ट आणि डिरेक्ट कसं करायचं, कम्युनिकेशन स्किल काय आहे तुमचे, हॅलो म्हणायचं का काय म्हणायचं पहिल्यांदा, इथपासून त्याचं डिप्लोमामध्ये झालेलं मित्रांनो. तुम्हाला यांचा डिप्लोमा झाला त्यांना हे माहीत आहे. रोल ऑफ इंटरकॉम्स, EPBX काय, फॅक काय, ईमेल सिस्टम काय, याचे फंक्शन्स काय, याच्या संदर्भात त्याच्या संदर्भात ते कम्युनिकेशन सिस्टम मॅनेजमेंटमध्ये येतं, टेलिफोन ऑपरेटरला शिकवलं जातं मित्रांनो. त्यामुळे हा डिप्लोमा झालेला प्रेफर करायचं असे असतात मित्रांनो. ओके, नेक्स्टकडे बोलूया मित्रांनो. नेक्स्ट बघा ड्रायव्हरचा सिलेबस, तो सगळ्यात सोपा आहे मित्रांनो. तरी आपण आता घेतो आहे तर बघा ट्रॅफिक रूल्स काय असावे आणि स्पेअर पार्ट रिलेशन, ऑटोमोबाईल फॉल्ट आणि रिपेअर झाला तर काय कसं बदलता यायला पाहिजे, याच्या संदर्भात म्हणजे बेसिक गोष्टी दिल्यात मित्रांनो. हे सिम्पी ह्या डिटेल मी काय घेणार नाही मित्रांनो. ओके, आता अजून महत्त्वाचं एक राहिलेलं आहे, तो सिलेबस एकदा घेऊ आणि आजचा व्हिडिओ संपू मित्रांनो. लक्षात घ्या, अभ्यास करायला लागा मित्रांनो. ओके, सार्वजनिक आरोग्य परिचारिका हा सगळ्यात कॉमन सिलेबस आहे मित्रांनो. परिचारिका म्हणजे तेच आपलं जे नेम नर्सिंग मी काल दिले सेक्शन नेम सब्जेक्ट रिलेटेड म्हणजेच काय मित्रांनो, हे तुम्हाला कळलं असेल. हे मी काल दिलेलं आहे नर्सिंग संदर्भात. ओके, त्याच्या नर्सिंग संदर्भात तो सिलेबस. पॅट्रियाटिक परिचारिका सगळ्याच नर्सेसबद्दल एकच आहे सिलेबस मित्रांनो, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑप्थॉल्मिक ऑफिसर म्हणजे नेत्र चिकित्सालय अधिकारी, या संदर्भात सुद्धा हा त्याचं खूप सोपा सिलेबस दिला आहे मित्रांनो. 5 ते 6 याच्यामध्ये आहे, बघून घ्या तो पण. ची मी डिटेल PDF टाकलीच आहे आपल्या MPSC वायफाय स्टडी 1 याच्यावर. नंतर ऑक्युलर ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, जिओमेट्रिक, ऑप्टिक, ऑक्युलर मायक्रोबायोलॉजी, कम्युनिटी ऑप्टरी आणि ऑप्टोमेट्री. मी लक्षात घ्या मित्रांनो, म्हणजे आयचंच करताना म्हणजे चित्रनिकित्सा करताना डिप्लोमा झालेला तर खरंच त्यांचा फायदा आहे मित्रांनो. थोडा इथं फक्त ह्याविषयी म्हणजे पार्ट जो आहे ना, थोडंसं त्याला सर्च करावं लागेल मित्रांनो, तुम्हाला मटेरियल सापडणार नाही जनरली. पण इग्नूचं आणि YCMचं मटेरियल या संदर्भात खूप आहे मित्रांनो, ते बघून घ्या. ऑक्युलर डिसिजेस काय, ऑक्युलर फार्माकोलॉजी काय, कॉन्टॅक्ट लेन्सेस कसं असतं, लोअर विजन केअर काय असतं, आणि पेट्रियाटिक आणि गॅरिएटिक ऑप्टोमेट्री ह्याच्या संदर्भात काय संदर्भात असतं ते हे डिटेल तुम्ही एकदा तुमच्या डिप्लोमाचे पुस्तकं एकदा काढून बघा. आणि सगळ्यात आता विचार म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी. ओके, हा सिलेबस हा महत्त्वाचा मित्रांनो आपल्यासाठी सगळ्यांसाठी, आणि हा घेऊन आज थांबणार आहोत आपण मित्रांनो. लक्षात घ्या, मल्टीपर्पज 40% आणि 50% सिलेबस हा एकच आहे, बघून घेता मित्रांनो. मी तुम्हाला ते पण दाखवतो बघा. प्रिव्हेन्शन, जनरल इन्फॉर्मेशन, डिसीजेस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन, प्रिकॉशन, सर्व्हेलन्स, ॲबिलिटी आणि मॉनिटरिंग. मित्रांनो लक्षात घ्या, 40% आणि 50% जो होता ना, 40% आणि 50% सिलेबसमध्ये थोडक्यात कोणाला माहीत नसेल, हे बहुउद्देशीय कर्मचारी 40%, मल्टीपर्पज हेल्थ याच्यामध्ये सेक्शन नेम जनरल नॉलेज दिलेलं आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 50% आणि 40%मध्ये तुम्हाला सर्टिफिकेट फक्त डिफरन्स आहे, बाकी काही नाही मित्रांनो. जर सर्टिफिकेट जर असेल तर तुमच्याकडे, आणि मला वाटतं की जनरली आपल्याकडे कोणाकडे नाही मित्रांनो, जे फक्त आरोग्य विभागात ऑलरेडी कामाला होते मित्रांनो, त्यांना हे सिलेबस आहे. ओके, लक्षात येते मित्रांनो. त्यामुळे थोडासा बहुउद्देशीय कर्मचारी 50% ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो, पाहू शकता तुम्ही आता की सिलेबस काय. मी दोन्हीचं सिलेबस सांगतो मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला तो कुठला असं तुम्ही चूज करा, कारण की दोन्हीमध्ये आपल्या स्टुडंटने अप्लाय केलेला आहे. काही जणांचं 90 दिवसाचं हंगामी फवारणीचा कार्यक्रम झालेला आहे, तो प्रोग्राम असतो स्टेट गव्हर्नमेंटचा, तो झालेला आहे, त्यामुळे सर्टिफिकेट त्यांच्याकडे नक्कीच आहे. ओके, आता पहिल्यांदा 50% सिलेबस म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीजेस, आजार आणि त्याचे आजार, वेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्न कसे होतात, त्यांचं ट्रीटमेंट काय होतं, आणि त्याच्या ट्रीटमेंटचं हे पण दिले आहे सेकंडला. मग त्याच्यानुसार त्याची काळजी कशी घ्यायची, कुठल्या प्रिव्हेंटिव्ह गोळ्या घ्यायच्या काय नाही, अशा प्रकारचं ते वेक्टर बॉर्न डिसीजेसवर असतं मित्रांनो. कारण की मल्टिपल हेल्थ वर्कर म्हणजे बहुउद्देशीय कर्मचाऱ्याचं काम हे रोगप्रसार रोखणं आणि त्याच्याबद्दल उपाय याच्यावरच काम चालतं मित्रांनो. त्यामुळे त्याचं सर्वायलन्स कसं केलं जातं, मॉनिटरिंग काय केलं जातं, प्रिव्हेन्शन कसं केलं जातं, आणि वेक्टर ऑफ ऑल डिसीज म्हणजे गप्पी मासे पाळण, तुम्हाला माहिती आहे की मित्रांनो ती म्हणच आहे. अशा प्रकारचे जे काम करत असतील ना, की हंगामी फवारणी असेल किंवा स्वच्छता अधिकारी म्हणून सुद्धा हे कधी आपल्या विभागात काम पाहत असतात. लक्षात घ्या मित्रांनो. 40%कडे वळूया. 40%चं थोडक्यात थोडंसं तसंच आहे मित्रांनो. ओके, लक्षात येत असेल. फक्त सिलेबस सेम आहे, फक्त मी तुम्हाला काय बोललो मित्रांनो, तर सर्टिफिकेटचा म्हणजे तुम्ही वर्क केला असेल आणि नाही केला असेल एवढाच तो फरक आहे. सिलेबस तसंच सेम आहे, जनरल नॉलेज, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन आणि सर्व्हायलन्स ॲबिलिटी. त्यामुळे तुम्ही अभ्यास तो सेम ठेवा. ओके, पुढे वळूया. सायकॅट्रिक सोशल वर्कर. आता मनोविकृती मनोविकार समाज कार्यकर्ता म्हणजे सोशल वर्कर म्हणजे थोडक्यात काय
आपलं जे कॉमन पीपलसाठी समाजसेवा असतं ती वेगळी मित्रांनो, आणि ज्यांचं MSW झालेलं आहे किंवा MSW MPH झालेलं आहे त्यांच्यासाठी हेल्थ वर्करसाठी हे अतिशय गरजेचं आहे मित्रांनो. त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती ते सांगण्यासाठी. आता सोशल वर्कर आणि सायकॅट्रिकमध्ये बघूया. सोशल डेव्हलपमेंट आणि सोशल वेलफेअरमध्ये काय असतं, फंडामेंटल ऑफ ह्युमन ग्रोथ अँड बिहेवियर, म्हणजे सोशल वर्क विथ ग्रुप्स, हेल्थ बिहेवियर आणि प्रॉब्लेम्स, सोशल केस वर्क, ह्युमन राईट्स अँड सोशल वर्क, सायकॅट्रिक सोशल वर्क अँड डिझास्टर. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, इंग्लिशमध्ये सिलेबस दिला असतं, इंग्लिशमध्येच त्याचा पेपर येणार अशी दाट शक्यता आहे मित्रांनो, कारण मागच्या सिलेबसमध्ये कुठलाही तुम्ही पेपर पहा, इंग्लिशचा सिलेबस इंग्लिशमध्येच असतो. म्हणजे थोडक्यात काय, जर तुमचं टेक्निकल नॉलेज इंग्लिशमध्ये दिले तर इंग्लिशमध्येच ते ग्राह्य धरण्यात आणि इंग्लिशचाच पेपर असतो. इंग्लिश मराठी आत्तापर्यंत मला तरी पाहायला भेटला नाही, टेक्निकल सब्जेक्ट संदर्भात बोलतो आहे मित्रांनो. त्यामुळे तो टेक्निकलमध्ये ठेवा. शेवटचे 3 पॉईंट आहे, सायकोपॅथी आणि नंतर मेडिको फायझो सोशल इंटरव्हेन्शन, म्हणजे मेडिकल असेल म्हणजे वैद्यकीय असेल, त्यांचा मनोविकास असेल आणि सामाजिक असं अशा प्रकारचं त्याचं इंटरव्हेन्शन कसं होतं आणि हेल्थ वेल्थ मॅनेजमेंट त्यांचं कसं जातं हे संदर्भात ते आहे मित्रांनो. नेक्स्ट पहा आता, हा आपला मला वाटतं कोणी जास्त अप्लाय केलं नसेल बाकीच्या पोस्टमध्ये. ओके, बघून घ्या, तो सिलेबस मी डिटेल टाकला आहे मित्रांनो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, काउन्सिलर, समुपदेष्ट म्हणजे समुपदेशक, तुम्हाला माहिती असतं मित्रांनो, ज्यांचं काउन्सिलिंग डिप्लोमा झालं त्यांना हे आला होतं मित्रांनो. हा सिलेबस बघा एकदा, बघा त्याचं सिलेबसमध्ये काय दिलं मित्रांनो, तुम्हाला कळून जाईल की थेरीज ऑफ पर्सनॅलिटी काय असतात, बायोलॉजिकल फंडामेंटल बिहेवियर काय असतं, कॉग्नेटिव्ह सायकोलॉजी काय आहे, थेरपिस्ट सायकोलॉजी काय, अशा प्रकारचे 5 ते 6 मुद्दे दिले. हे काही विशेष नाही मित्रांनो, ज्यांनी काउन्सिलिंग केलं असेल त्यासाठी हे बघून घ्या. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आणखीन एक, आता जवळजवळ सगळं सिलेबस आपण कव्हर केलेलं आहे मित्रांनो असं मला वाटतं आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा आहे बॅक्टेरियोलॉजी असिस्टंट, ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण तो DHS नाही आहे मित्रांनो, DHS म्हणजे डिप्लोमा डायरेक्टर ऑफ हेल्थ सायन्सेसचा विषय, हे संचालक पदावरचं भरलेलं पोस्ट आहे मित्रांनो. याचा सिलेबस बघून घ्या. तुम्हाला कोणी जर अप्लाय केला असेल तर फंडामेंटल मायक्रोबायोलॉजिकल टेक्निक्स काय असतात, मेडिकल अँड बेसिक बायोकेमिस्ट्री काय असते, आणि इम्युनॉलॉजी काय असते, एन्झायमॉलॉजी काय असते, फूड अँड डेअरी ते आणि इन्व्हायरमेंट, फूड डेअरी इन्व्हायरमेंट आणि एन्झायम अँड जेनेटिक्स अशा संदर्भात ते विचारलं जातं. हे सांगण्यासारखं काहीच नाही आहे मित्रांनो. ओके, कोणाला काय अडचण असते डिटेलमध्ये विचारा मित्रांनो. सिलेबस तर खूप मोठा आणि वास्ट आहे. मीडिया मेकर, पोषककार सिलेबस हा मायक्रोबायोलॉजी रिलेटेड आहे मित्रांनो. कोणी अप्लाय केला असेल तर तो पण त्यांनी पाहून घ्या डिटेलमध्ये. आता शेवटच्या भागाकडे वळूया मित्रांनो. सोशल सुपरिटेंडंट मेडिकल्स म्हणजे समाजसेवा अधीक्षक असेल सिलेबस काय, इंग्लिश आणि ते कॉमन माहिती गोष्टी 4 मित्रांनो, मराठी, जनरल नॉलेज आणि लॉजिकल लायब्ररी ही कॉमन्स आहे मित्रांनो. फक्त आपल्याला काय पाहिजे, सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज. काय सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज, सोशल प्रॉब्लेम रिलेटेड टू मेडिकल, हेल्थ आणि कम्युनिटीबद्दल, सोशल आणि कॉन्व्हॅलेसंट केअर आणि रिहॅबिलेशन तसं कसं केलं जातं, रिसर्च अबाउट मेंटल हेल्थ केअर आणि प्रोजेक्ट, काही सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट काय आणि NGO मार्फत म्हणजे इंटरनॅशनल NGO मार्फत काय प्रोजेक्ट राबवले जातात त्या संदर्भात काय आहे ते पण पाहिलं जातं मित्रांनो. नंतर मेडिकल केअर इन हॉस्पिटल्स ॲज पर सोशल पॉईंट ऑफ कन्सर्न, म्हणजे याची केअर कशी प्रकारची केली जाते, अशा प्रकारचं ते 5 ते 6 पॉईंट असं फक्त एक महत्त्वाचं आहे. मला वाटते 4च पॉईंट दिलेत मित्रांनो, ते एकदा पाहून घ्या म्हणजे तुमची पोस्ट ही फिक्स झाली मित्रांनो. आरोग्य विभाग डिटेल सिलेबसमध्ये आता त्याच्यापुढे सिलेबस नाही घेणार नाही मित्रांनो आपण. आता जे कुणाला पाहिजे असं सिलेबस तर टेलिग्राम चॅनल MPSC वायफा स्टडी 1 या टेलिग्राम चॅनलवर जाऊन डिटेलमध्ये डाउनलोड करा मित्रांनो. आता ह्याच्यापुढे असले पुढचे व्हिडिओ डायरेक्टली सब्जेक्ट वाईज आपण घेणार आहोत मित्रांनो. सायन्स घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये, आणि सायन्स हे कॉमन असं सगळ्यांसाठी, त्यामुळे ते अभ्यास सगळ्यांना करायला हरकत नाही. चला तर मित्रांनो, आता रजा घेतोय. तुमची काही अडचणी असेल तर नक्की कळवा आणि अभ्यासाला का स्टे हेल्थी, स्टे सेफ. ओके, थँक्यू.